नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशविकेश यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी हिंदी विषयाचा रचना विभाग एकूण 26 मार्क्ससाठी आपल्या पेपरमध्ये विचारला जातो। त्यामध्ये कशा प्रकारे 26 पैकी 26 मार्क्स मिळवायचे म्हणजे रायटिंग स्किलचे सर्व टॉपिक्स तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे फक्त मित्रांनो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे। मला माहिती आहे आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे थोडासा तो वेळ नाही राहत, आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो, आपला जो मित्रांनो रचना विभागाचा विभाग आहे म्हणजे उपयोजित लेखनाचा जो विभाग आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पत्रलेखन विचारलं जातं। एकूण 5 मार्क्ससाठी तुम्हाला पत्रलेखन विचारलं जातं। आता पत्रलेखन कशा प्रकारे लिहायचं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो। मित्रांनो लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला 2 पत्र असतात, एक औपचारिक पत्र आणि एक मित्रांनो असतं अनौपचारिक पत्र। लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला दोन्हीपैकी एकच सोडायचं असतं। माझं मत आहे तुम्हाला औपचारिक पत्रलेखन अटेम्प्ट करायचं आहे। आता औपचारिक पत्रलेखनाचा पर्यंत तुम्हाला एक प्रश्न दाखवतो आणि त्या प्रश्नानुसार तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे पत्रलेखन करायचं आहे, जेणेकरून मित्र तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे समजून येतील। चला तर आपण प्रश्न पाहूया। कल्पेश अब्लिक कल्पना पाटेकर 99 शिवालय चौक इगतपुरी से अपनी गलत जन्मतिथि को सुधार करने हेतु प्रधानाचार्य सो भैरोमल तलवानी विद्यालय नासिक को पत्र अब्लिक लिखती है। अशा प्रकारे तुम्हाला पत्र लिहायचं म्हणजे तुमच्या जन्मतिथीमध्ये म्हणजे तुमचा जो जन्म दिनांक आहे त्यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे आणि तुम्हाला मित्र तुमच्या प्राचार्याला म्हणजे मुख्याध्यापकाला पत्र लिहायचं आहे। ते शाळेचं नाव वगैरे दिलेलं आहे, तुम्ही कोण आहात, कल्पेश किंवा कल्पना आहे, त्यांचा तुमचा ऍड्रेस पण दिलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे। चला तर कशा प्रकारे तुम्ही पत्रलेखन करणार, सुरुवातीला लक्षात घ्या औपचारिक पत्राला मित्रांनो फॉर्मॅट आहे। औपचारिक पत्रलेखनामध्ये मित्रांनो पत्रलेखन करताना सुरुवातीला तुम्हाला दिनांक लिहायचा आहे। अशा प्रकारे दिनांक लिहायचा आहे, दिनांक लिहिला आहे 10 जून 2024। त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सेवा मेल लिहायचं आहे। हा शब्द लिहिणं मित्रांनो गरजेचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणाला पत्र लिहायचं, हा जो पत्ता आहे ना मित्रांनो, हा सर्व पत्ता ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा असतो। म्हणजे जो ज्याला पत्र पाठवतोय त्याचा पत्ता लिहायचा आणि जर हा पत्ता जर क्वेश्चन मध्ये दिलेला असतो, हा जर पत्ता क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तोच पत्ता तुम्हाला लिहायचा आहे। म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो प्रधानाचार्य महोदय सो भैरोमल तलवानी विद्यालय नाशिक, तुम्ही पाहू शकता हा जो पत्ता आहे ना मित्रांनो तुम्हाला इथं दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता प्रधानाचार्य ते नाशिक वगैरे हा जो पत्ता आहे तो दिलेला आहे, तो आहे असं तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि तुम्हाला विषय लिहायचा। विषय काय आपला, जन्मतिथी सुधार हेतू प्रार्थना पत्र। अशा प्रकारे तुम्हाला विषय लिहायचा आहे। छोटा एकदम छोटा एका लाईनीमध्ये जो विषय लिहायचा असतो, त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून तुम्हाला महोदय लिहायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला कॉमा द्यायचा आहे। महोदय आणि कॉमा लिहिला की मित्रांनो तुमचं पत्र जे आहे त्याची जी मेन बॉडी आहे ती तुम्हाला मित्रांनो इथून लिहायला स्टार्ट करायची। सुरुवात कशा प्रकारे करायची, मैं आपके विद्यालय का 8वीं का छात्र हूँ, मेरे विद्यालय प्रमाण पत्र में मेरी जन्मतिथि गलत दर्ज हो गई है। विद्यालय के दस्तावेजों में मेरी जन्मतिथि 4/8/2005 दर्ज है, जबकि सही जन्मतिथि 4/8/2001 है। अशा प्रकारे त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे पहिल्या पॅराग्राफ मध्ये। मैंने अपने जन्म प्रमाण पत्र और अन्य आवश्यक दस्तावेज संलग्न किए हैं जो मेरी सही जन्मतिथि को प्रमाणित करते हैं। कृपया विद्यालय के रिकॉर्ड में मेरी जन्मतिथि को सही करने की कृपा करें, जिससे आगे किसी प्रकार की असुविधा न हो। आपकी कृपा के लिए सदा आभारी रहूंगा। अशा प्रकारे 2च पॅराग्राफ मध्ये मित्रांनो पत्रलेखन संपवलेलं आहे। औपचारिक पत्रलेखन आहे, जास्त फापड पसारा लिहायचा नसतो, महत्त्वाच्या गोष्टीच लिहायच्या असतात, मेनच मुद्दे लिहायचे असतात आणि तुम्हाला पत्र संपवायचं। लास्टला तुम्हाला धन्यवाद लिहायचे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो पत्र पाठवतोय त्याचा मित्रांनो तुम्हाला इथं पत्ता लिहायचा। तर लक्षात घ्या, आपका आज्ञाकारी छात्र म्हणजे तुम्ही छात्र आहात, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे लिहायचं आहे, आपका आज्ञाकारी छात्र। त्यानंतर मित्रांनो कल्पेश पाटेकर 8वी कक्षा 99 शिवालय चौक इगतपुरी आणि मित्रांनो ईमेल लिहायला विसरायचं नाही। ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला ह्या मित्रांनो या क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दाखवतो वरती। हा जो मित्रांनो पत्ता आहे तुम्हाला आहे असा लिहायचा आहे आणि त्यानंतर फक्त तुम्हाला ईमेल स्वतःहून ऍड करायचं, ईमेल लिहायला विसरायचं नाही। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला औपचारिक पत्रलेखन करायचं आहे। आता तुम्हाला समजलं असेल औपचारिक पत्रलेखन कशा प्रकारे करायचं आहे। जर तुम्ही अशा प्रकारे औपचारिक पत्रलेखन केलं ना तर तुम्ही 5 मार्क इझिली स्कोर करू शकता। त्यानंतर मित्रांनो आपल्या रचना विभागा म्हणजे उपयोजित लेखनाच्या विभागामध्ये दुसरा प्रश्न असतो मित्रांनो तुम्हाला गद्यांश वाचून मित्रांनो त्यावरती प्रश्न तयार करायचे असतात। आता लक्षात घ्या, 4 मार्क्ससाठी विचारला जातो आणि मित्रांनो 4 मार्क मित्रांनो तुम्हाला मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे असतात। आता हे प्रश्न कशा प्रकारे तयार करायचे, तुम्हाला पहिल्यांदा गद्यांश वाचायचा आणि मित्रांनो असे प्रश्न तयार करायचे ज्याचे उत्तर मित्रांनो त्याच गद्यांश मध्ये असलं पाहिजे आणि एका वाक्यात असलं पाहिजे। ह्या 2 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची। लक्षात घ्या, हा जो गद्यांश पाहायला भेटत आहे ना, याचा स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून गद्यांश वाचा, पूर्ण गद्यांश वाचा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि त्याच्या खालचे मी कशा प्रकारे प्रश्न बनवलेले आहेत ते एकदा पाहून घ्या। मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही किंवा तुम्हाला क्वेश्चन सांगत बसत नाहीये। तुम्ही गद्यांश पेपरमध्ये विचारला गेल्यावरती मित्रांनो तुम्ही इझिली एक क्वेश्चन बनवू शकता। खूप सोपे प्रश्न आहेत, एका वाक्यात उत्तर पाहिजे आणि मित्रांनो त्या गद्यांशमध्ये पाहिजे, तुम्ही हे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता। जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायचा विषय नाही। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मित्रांनो आपला वृत्तांत लेखन एकूण 5 मार्क्ससाठी मित्रांनो आपल्या एक्झाम मध्ये विचारला जातो। आता आपण डायरेक्टली प्रश्न पाहूया आणि कशा प्रकारे वृत्तांत लेखन करायचं ते तुम्हाला मी सांगून देतो। पहिला प्रश्न मित्रांनो आपला, सरस्वती विद्यालय कोल्हापुर में मनाई गई शिक्षक दिवस समारोह का 70 से 80 शब्द में वृत्तांत लेखन कीजिए। वृत्तांत में स्थल
काल, घटना का उल्लेख होणं अनिवार्य है. आता लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, वृत्तांत लेखनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक मित्रांनो शीर्षक द्यायचं असतं. तर शीर्षक काय दिलेलं आहे आपण, सरस्वती विद्यालय में शिक्षक दिवस संपन्न, अशा प्रकारे मित्रांनो शीर्षक दिलेलं आहे. आणि त्याच्या खाली मित्रांनो हे कार्यालय प्रतिनिधी द्वारा हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोल्हापूर 6 सप्टेंबर 2021 म्हणजे मित्रांनो तुम्हाला स्थळ आणि मित्रांनो जी डेट आहे ती मित्रांनो तुम्हाला लिहिणं मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वृत्तांत लेखन लिहायला सुरुवात करायची. आता मित्रांनो घ्या, लक्षात घ्या, तुम्ही वृत्तांत लेखन 2 मित्रांनो पॅराग्राफ मध्ये करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो यांची कशा प्रकारे सुरुवात केली आहे. कोल्हापुर के सरस्वती विद्यालय में 5 सितंबर 2019 को डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन शिक्षक दिवस के रूप में मनाया गया. हे सुरुवातीला टाकलेलं वाक्य आहे. त्यानंतर विद्यालय के सभागार में सुबह 8:30 बजे से शिक्षक दिवस का समारोह आयोजित किया गया था. म्हणजे कधी सुरुवात झाली ते तुम्हाला लिहायचं आहे, टाइम लिहायचा आहे, कुठं झाले ते लिहायचं आहे. त्यानंतर इस समारोह की अध्यक्षता म्हणजे अध्यक्षता कोणी केली किंवा मित्रांनो त्यांनी काय केलं. त्यानंतर मित्रांनो सांगतो तुम्हाला सरस्वती वंदना के बाद विद्यालय के उप प्रधानाचार्य की श्री शर्मा ने शॉल, श्रीफल और पुष्पगुच्छ भेट कर अध्यक्ष महोदय का स्वागत किया. म्हणजे अध्यक्ष महोदयांचं स्वागत केलं, कुणी केलं, उपप्रधानाचार्यांनी केलं. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर त्यांचा संक्षिप्त परिचय दिला. त्यानंतर अध्यक्षाने काय केलं, अध्यक्ष महोदय ने मंच पर रखे डॉक्टर राधाकृष्णन के चित्र को पुष्पहार पहनाया. इस मौके पर कई वक्ताओं ने शिक्षक के महत्व पर अपने विचार प्रस्तुत किए. विद्यालय के प्रधानाचार्य और अध्यक्ष महोदय ने भी शिक्षक की महिमा पर प्रकाश डालते हुए शिक्षक दिवस को सार्थक बनाने का संदेश दिया. अशा प्रकारे त्यांनी कार्यक्रमाचं मित्रांनो पूर्ण जो समारोह है तो एक्सप्लेन केला है. त्यानंतर विद्यालय के छात्रों ने गुरु गौरव शीर्षक से एक लघु नाटिका प्रस्तुत की. छात्रों ने सभी शिक्षकों को पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया. निरीक्षक श्री मजय राजपूत ने आमंत्रित अतिथियों को और अध्यक्ष महोदय की प्रति आभार व्यक्त किया. समारोह का समापन 10 बजे राष्ट्रगान के साथ हुआ. अशा प्रकारे तुम्हाला शेवट करायचं आहे. अशा प्रकारे वृत्तांत लेखन करायचं, खूप इझी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता जाऊयात आपल्या कहाणी लेखनकडे. आता माझं असं मत आहे मित्रांनो, तुम्हाला कहाणी लेखन मित्रांनो तुम्हाला जास्त करून अटेम्प्ट करायचं नाही, तुम्हाला वृत्तांत लेखनच अटेम्प्ट करायचं, दोन्हीपैकी एक अटेम्प्ट करायचं असतं. मी असं का बोलते मित्रांनो, वृत्तांत लेखनला फॉर्मॅट आहे, ह्या फॉर्मॅटनुसार मित्रांनो तुम्हाला मार्क भेटतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला वृत्तांत लेखन अटेम्प्ट करायचं. कहाणी लेखनमध्ये त्याच्या तुलनेमध्ये मार्क भेटत नाही, तर वेळ पण जास्त लागतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, कहाणी लेखन जर तुम्ही अटेम्प्ट करणार असाल मित्रांनो, तुम्हाला शीर्षक खूप महत्त्वाचं आहे, शीर्षक व्यवस्थित द्या. आणि मित्रांनो तुम्हाला सीख ह्या 2 गोष्टीत मित्रांनो तुम्हाला फक्त त्यावरती तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जी कहाणीची मित्रांनो जी सुरुवात आहे आणि शेवट आहे तो थोडासा व्यवस्थित करायचा आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला कहाणी लेखन जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये, कारण माझं ओपिनियन आहे तुम्ही कहाणी लेखन सोडत बसू नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं विज्ञापन लेखन. तुम्ही पाहू शकता आपला प्रश्न काय आहे, कोविड टीकाकरण दिनांक, स्थळ, समय, आयु मर्यादा आणि संपर्क अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आणि त्यावरती मित्रांनो तुम्हाला एक विज्ञापन करायचं. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे विज्ञापन केलेलं आहे. तुम्हाला एक बॉक्स बनवलेला आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे कोविड टीकाकरण, सुरक्षित रहो, सतर्क रहो. तुम्हाला अशा प्रकारची वाक्य तुम्हाला वापरायची आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो जी विज्ञापन असतं त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिनांक असणं महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो स्थळ असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता दिनांक 10 सितंबर 2025 से 21 सितंबर 2025 तक अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला समय पण असता महत्त्वाचा आहे, सुबह 10 बजे से सुबह 7 बजे तक. त्यानंतर स्थळ लिहिलेलं आहे, तुमचं स्थळ पण महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं स्थळ लिहिलेलं आहे. म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्हाला मित्र तिथे दिलेल्या आहेत ना, त्या गोष्टी सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचंच आहे. आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला 15 वर्ष ऊपर के सभी के लिए, त्यानंतर ईमेल लिहिलेला आहे, संपर्क लिहिलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला थोडीशी आकर्षक जाहिरात बनवायची आहे, म्हणजे एक विज्ञापन बनवायचं आहे. तुम्ही विज्ञापनमध्ये पण मित्रांनो चांगले मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर आपला जो टॉपिक आहे तो मित्रांनो निबंध लेखन. निबंध लेखन एकूण 7 मार्क्ससाठी विचारला जातो. मित्रांनो निबंध लेखन मी जास्त करून एक्सप्लेन करत बसत नाहीये. निबंध लेखन कशा प्रकारे करायचं तुम्हाला माहिती असेल चांगल्या प्रकारे, फक्त थोडं शीर्षक आणि त्यामध्ये थोडेसे कोट्स वगैरे यूज करा, तर तुम्ही निबंध लेखनामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. निबंध लेखनाच्या मित्रांनो तुम्हाला थोडंसं आयडिया येण्यासाठी काही PDF म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल, त्यामध्ये कशा प्रकारे निबंध लिहिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि निबंध लेखनामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.